नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींची लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे. लाडक्या बहिणींना आता एकाच वेळेस 2 हप्ते या ठिकाणी मिळणार आहे. 13वा हप्ता जुलैचा असणार आहे आणि 14वा हप्ता तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा असणार आहे. एकाच वेळेस तुमच्या अकाउंटवर 3000 रुपये या ठिकाणी जमा केले जाणार आहे. आताच्या घडीची सर्वात महत्त्वाची अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. सरकारतर्फे सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. बहिणींना सर्वात महत्त्वाचा मोठा फायदा होणार आहे. लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी गुड न्यूज या ठिकाणी आलेली आहे. बहिणींनो, पटापट ह्या अपडेटसाठी सर्वात अगोदर पटापट सर्व बहिणींनी व्हिडिओला लाईक करून द्यायचे, कारण अतिशय दमदार अपडेट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. म्हणून पटापट सर्व बहिणींनी व्हिडिओला लाईक करून द्यायचं आहे. जर का तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर खालील दिलेल्या लाल बटनावरती क्लिक करा. फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट फ्रीमध्ये तुमच्या मोबाईलवर मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेबाबत कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे. म्हणून पटापट सर्व बहिणींनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आणि खास करून तुम्ही जर का आपल्याला अजून इंस्टाग्रामवरती फॉलो केलं नसेल किंवा व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झालं नसाल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्या लिंकला क्लिक करून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं आहे. काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की सांगायचं आहे. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली जाणार आहे. आता बघा, भरपूर अशा महिला आहेत की ज्या जून हप्त्याच्या ठिकाणी वाट बघत आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा ठिकाणी पर्याय काढलेला आहे. जून हप्ताही त्यांना मिळणार आहे. आणि खास करून ज्या बहिणींच्या ठिकाणी 13वा हप्त्याची प्रतीक्षा होती, फायनली ती प्रतीक्षाही तुमची संपलेली आहे. कारण की तुम्हाला एकाच वेळेस 13वा आणि 14वा हप्ता ठिकाणी मिळू शकतो अशी माहिती समोर आली आहे. एकाच वेळेस तुमच्या अकाउंटवर 3000 रुपये जमा होणार आहे. तर ह्या दमदार अपडेट बघण्या अगोदर सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचे आणि जास्तीत जास्त ह्या व्हिडिओला शेअर करून द्यायचे. कारण की तुमच्या मैत्रिणी असतील किंवा तुमच्या नातेवाईक, तुमच्या बहिणी असतील किंवा कोणतीही महिला असेल शेजारी पाजारी, त्या महिलांपर्यंत ह्या व्हिडिओला आवर्जून शेअर नक्की करून द्या, जेणेकरून त्यांनासुद्धा ही अपडेट करणार आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये काय बदल झालेला आहे. आता आपण संपूर्ण माहिती पुराव्यासहित बघूया, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती घेऊन जाईल. तर बघा बहिणींनो, आपण या ठिकाणी आलो पूर्वप्रती संपूर्ण माहिती बघण्यासाठी. बघा, आताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट अशी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना जून महिन्याचा हप्ता जुलैच्या पहिल्या आठवड्यात देण्यात आलेला होता. दरम्यान आता जुलैचा हप्ता ऑगस्ट महिन्यात, म्हणजेच काय तर ऑगस्ट महिन्यात महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता ठिकाणी समोर आली आहे. आणि हा हप्ता तुम्हाला कधी मिळणार आहे तर बघा, 5 ऑगस्ट 2025च्या आधीच लाडक्या बहिणींना पुढील हप्त्याचे पैसे या ठिकाणी मिळू शकतात अशी माहिती समोर आली आहे. बहिणींनो, बघा, आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे की 5 ऑगस्टच्या आतच तुमच्या अकाउंटवर हे पैसे जमा होतील. कारण की तुम्ही जर बघितलं तर रक्षाबंधनाचा सण जवळ आलेला आहे आणि रक्षाबंधनाच्या आधीच बहिणींना ही ओवाळणी मिळणार आहे. आणि ही ओवाळणी कशी असणार आहे तर एकाच वेळेस तुम्हाला 3000 रुपये मिळू शकतात. का बहिणींनो, त्याचं कारण समजून घ्या. बघा, जुलै महिन्याचे तुम्हाला 1500 रुपये मिळणार आहेत, प्लसमध्ये ऑगस्ट महिन्याची तुम्हाला 1500 रुपये बी दिले जाणार आहेत. म्हणजेच एकाच वेळेस तुमच्या अकाउंटवर 3000 रुपये जमा होतील. आणि हे पैसे तुम्हाला कधी मिळणार आहे तर 5 ऑगस्टच्या आतच तुम्हाला हे पैसे कधी मिळू शकतात अशी माहिती समोर आलेली आहे. आता पुढे बघा, विशेष बाब अशी की ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधनाचा मोठा सण साजरा केला जाणार आहे. आणि ह्यामुळे रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एकत्रित जमा होऊ शकतात असा सुद्धा देखील दावा मीडिया रिपोर्टमध्ये केला जातो आहे. आणि ह्यामुळे खूप साऱ्या महिलांना मोठा फायदा होणार आहे. जर का तुम्हालाही वाटत असेल की एकाच वेळेस 3000 रुपये आले पाहिजे तर कमेंट नक्की करा की हो सर, एकाच वेळेस 3000 रुपये मिळाले पाहिजे, जेणेकरून भरपूर महिलांना ह्या पैशांचा आधार मिळणार आहे आणि फायदा होणार आहे. तुम्हाला काय वाटतं, 1500 रुपये मिळाले पाहिजे की 3000 मिळाले पाहिजे? कमेंट नक्की करायचं आहे. पुढे बघा काय सांगितलेलं आहे. खरं तर या योजनेची जी सुरुवात आहे ती त्यावेळी ऑगस्ट महिन्यात लाडक्या बहिणींना जुलै आणि ऑगस्ट ह्या 2 महिन्यांचे पैसे सोबतच या ठिकाणी देण्यात आले होते. म्हणजे ज्यावेळेस या योजनेची सुरुवात झाली होती 2024मध्ये, तर 2024मध्ये ह्या बहिणींना जुलै आणि ऑगस्ट असे 2 महिन्यांचे पैसे एकाच वेळी दिले गेले होते. आणि हे किती मिळाले होते तर 3000 रुपये तुम्हाला दिले गेले होते. एकाच वेळेस 3000 रुपये तुम्हाला दिले गेले होते. पुढे बघा, रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींना ओवाळणी म्हणून तत्कालीन शिंदे सरकारने पहिल्या 2 हप्त्यांचे पैसे एकाच वेळी दिले होते. आता बघा, दरम्यान शिंदे सरकारप्रमाणेच फडणवीस सरकार देखील लाडक्या बहिणींना जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे पैसे रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर एकत्रित देणार असल्याचा देखील दावा मीडिया रिपोर्टमध्ये केला जातो आहे. म्हणजेच बहिणींनो, यावर्षीसुद्धा फडणवीस सरकार तुम्हाला जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे हप्ते हे एकाच वेळेस देऊ शकते असा देखील अंदाज वर्तवला जातो आहे. आणि एकाच वेळेस तुमच्या अकाउंटवर हे 3000 रुपये मिळू शकतात अशी माहिती समोर आलेली आहे. आणि हे पैसे कधी मिळतील तर 5 तारखेच्या तुमच्या अकाउंटवर येतील अशी ही माहिती आलेली आहे. आणि दुसरी गोष्ट, रक्षाबंधनाची ओवाळणी म्हणून
सरकार हा निर्णय घेऊ शकतो अशा ठिकाणी सांगण्यात आलेली माहिती आहे. तुम्हाला काय वाटतं, एकाच वेळेस 3,000 मिळाले पाहिजे की 1,500 मिळाले पाहिजे? कमेंट नक्की करायचं आहे. आता बघा, हे बघितल्याच्यानंतर भरपूर अशा माता भगिनी की ज्यांना ठिकाणी अपात्रसुद्धा केलं जात आहे, तर त्याची माहिती आपण आता जाणून घेऊयात की महिलांना अपात्र का केलं जात आहे, त्यामागचं कारण काय, संपूर्ण माहिती आपण आता या ठिकाणी पुराव्यासहित बघूया. पण बघा पुढे काय सांगितलेलं आहे, मात्र अजूनही या संदर्भामध्ये सरकारमधील मंत्र्यांकडून किंवा प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांकडून लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्याबाबत अधिकृत माहिती हाती आलेली नाही आहे. म्हणजेच तुम्ही जर विचार केला तर अजून ह्याबाबत अजून ऑफिशियल जी अनाऊन्समेंट ती झालेली नाही आहे, पण लवकरच या ठिकाणी होऊ शकते अशी माहिती समोर आलेली आहे. पुढे बघा, यामुळे जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे पैसे सोबतच मिळणार की फक्त जुलै महिन्याचा हप्ता रक्षाबंधनाच्या आधी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार, हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे. तर बहिणींनो, तुम्हाला काय वाटतं, जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे हे 2 हप्ते तुम्हाला एकाच वेळी जमा झाले पाहिजे की डायरेक्ट या ठिकाणी फक्त जुलैचा हप्ता मिळाला पाहिजे? कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. कारण की रक्षाबंधनाच्या आधी तुम्हाला हे पैसे तुमच्या अकाउंटवर मिळू शकतात आणि एकाच वेळेस तुमच्या अकाउंटवर 3,000 रुपये मिळतील अशी माहिती समोर आलेली आहे. जर का तुम्हालाही वाटत असेल की 3,000 मिळाले पाहिजे तर कमेंट नक्की करा की हो सर, आम्हालाही 3,000 रुपये एकाच वेळेस जमा झाले पाहिजे, कारण ह्या 3,000चा फायदा भरपूर महिलांना होणार आहे. कारण की आता रक्षाबंधनाचा सण येत आहे, यामुळे बहिणींना ओवाळणे असणार आहे, म्हणून हे 3,000 रुपये एकाच वेळेस जमा होऊ शकतात अशी सुद्धा माहिती समोर आलेली आहे. त्यानंतर भरपूर अशा माता भगिनी आहे की ज्यांना जून हप्ता अजून या ठिकाणी आलेला नाही आहे. तर जून हप्त्यामध्ये ज्या बहिणींना वगळण्यात आले आहे त्या बहिणींना पुन्हा एकदा ठिकाणी सरकार विचार करणार आहे आणि त्या बहिणींना पुन्हा एकदा हप्ता सुरू करणार आहे अशी सुद्धा माहिती समोर आली आहे. आणि नंतर तुम्ही जर बघितलं तर भरपूर अशा बहिणी की ज्यांना कर्ज मिळत नाही आहे, तर त्या कर्ज मिळवण्यासाठी सुद्धा तुम्हाला मी संपूर्ण मार्गदर्शन करत आहे. जर का तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झालं नसाल तर पटापट व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊन जा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्या लिंकला क्लिक करून तुम्ही पटापट व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. त्या ठिकाणी तुम्हाला कर्ज मिळवण्यासाठी पूर्ण मदत फ्रीमध्ये केली जात आहे. काही तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही आपल्याला ठिकाणी थेट कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला मी नंबरसुद्धा दिला आहे, व्हॉट्सअप ग्रुपची लिंकही दिली आहे, तुम्ही त्या ठिकाणी तुमचे प्रश्न विचारू शकतात. भरपूर महिला जॉईन झाले आहे, भरपूर महिलांच्या ठिकाणी प्रश्नाचे उत्तर दिले जात आहे, प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहे. तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही विचारू शकतात. आणि खास करून महत्त्वाचं म्हणजे कमेंट करून सांगा की जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 2 हप्ते तुम्हाला एकत्रित दिले पाहिजे की वेगवेगळे दिले पाहिजे? कमेंट करून नक्की सांगायचं आहे, जेणेकरून सरकारसुद्धा तुमच्या ठिकाणी विचार करणार आहे की बहिणींची इच्छा आहे की नाही एकाच वेळी 2 हप्त्यांची, का एक हप्ता बहिणींना पाहिजे, त्यानुसार सरकारसुद्धा ठिकाणी डिसिजन घेऊ शकतं. खास करून तुम्हाला ओवाळणी रक्षाबंधनाच्या निमित्ताने ही मिळू शकते असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचे काही प्रश्न असतील, जसे की जून हप्ता आला नाही, नंतर जुलै हप्ता किंवा कर्ज, तर तुम्ही बिंदासपणे तुमचे प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी तुम्हाला जर का हवं असेल तर तुम्ही कमेंट करून टाईप करून पाठवायचं आहे. तुमचे सर्व प्रश्नांच्या ठिकाणी उत्तर दिली जाणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अतिशय दमदार अपडेट मी तुम्हाला दिलेली आहे. आणि तुम्ही जर विचार केला तर शिंदे सरकारने 2024मध्ये एकाच वेळेस तुम्हाला 2 हप्ते दिले होते. आता 2025 चालू आहे आणि 2025मध्ये फडणवीस सरकार आहे. त्या फडणवीस सरकारसुद्धा अशाच प्रकारे 2 हप्ते देईल का, हे सुद्धा पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. कारण की शिंदे सरकारने एकाच वेळेस 2 हप्ते दिले होते, आता फडणवीस सरकार देखील एकाच वेळेस तुम्हाला 2 हप्ते देऊ शकतो का, हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.